हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर आमची पुण्यातली दिवसाची सकाळ अशी काहीतरी झाली. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन डेली ब्लॉगमध्ये. तर हा आहे सगळा आम्हाला आलेला गावाकडनं वानोळा. तर सगळ्यात आधी माझ्या सासूबाईंनी दिल्या होत्या कोड्या आणि पापड्या. त्यानंतर हे मक्याचे कणस दिले होते माझ्या नणंदबाईंनी. आणि यामध्ये आहे हा गावठी लसूण. हा गावाकडूनच आणलेला माझ्या सासूबाईने दिलेला आहे गावठी लसूण. त्यानंतर यामध्ये आहे हे माझ्या मम्मीने दिलं मला कौट. मला कौट खूप आवडतं, मम्मीने दिलं मला कौट. त्यानंतर माझ्या मावशीने हे काढलं होतं गावठी गाईचं तूप. गावठी गाईचं म्हणजे गावठी गाईच्या दुधापासून केलेलं हे आहे तूप, गावठी तूप. त्यानंतर यात आणलं होतं मी घरून मेथीचं बी. त्यानंतर यामध्ये होते खारीक खोबरं, कुटलेलं बारीक खारीक खोबरं होतं, माझ्या आजीनं दिलं होतं. त्यानंतर यामध्ये होती ही गावाकडची आमच्या वावरातली फ्रेश अशी कोथिंबीर, गावठी कोथिंबीर होती ही. त्यानंतर यामध्ये होती ही मेथीची भाजी. म्हणजे हे सगळं आमच्या शेतातच पिकवलं जातं. तर म्हणजे ताजी ताजी होती, सगळ्या भाज्या ताज्याच होत्या. त्यानंतर यामध्ये होती ही कांद्याची भाजी. आमच्याकडे कांद्याची भाजी पण बोलतात आणि कांद्याची पात पण बोलतात. तर ही होती कांद्याची पात. त्यानंतर यामध्ये पण होती अशी फ्रेश अशी कोथिंबीर. ही काही अगोदर उपटून आणलेली होती, काही नंतर उपटून आणलेली होती, म्हणून अशी वायली वायली बांधलेली होती. त्यानंतर काही होती पालकची भाजी. पालकची भाजी खाली देखील होती पण वरती एवढीच होती. त्यानंतर यामध्ये होत्या आमच्या वावरात केलेल्या हिरव्या आणि काही लाल मिरच्या देखील होत्या, फ्रेश अशा मिरच्या होत्या. त्यानंतर त्या पण मी घेऊन आली. आणि त्यानंतर यामध्ये होते आमचा गावाकडचा खाऊ. म्हणजे याच्यात होते मुरमुरे आणि दुसऱ्या ह्याच्यात होते हे फरसाण. म्हणजे आम्हाला गावाकडचीच भेळ आवडते खूप जास्त. त्यानंतर हा एवढा सारा होता माझा वानोळा. वानोळा बाहेर काढला होता. तर चला म्हटलं करूया मेथीचीच भाजी. तर मी एका चुटकीमध्ये अशी भाजी निसून काढली आणि चला म्हटलं करूया. तर मी असं शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण घेतलं होतं, ते बारीक करून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये जिरे आणि लसूण देखील सोलून घेतला आणि त्याची काप करून तेलात टाकलं. कारण मी लसणाचा तडका देणार होते, मेथीची भाजी मी कोरडी करणार होते. तर त्याचा तडका दिला आणि मेथीची भाजी मी स्वच्छ अशी धुवून घेतली. त्यानंतर मेथीची भाजी त्यात थोडी थोडी करून मी ॲड केली आणि ती अशी वरखाली करून घेतली जरा, म्हणजे छान अशी परतून घेतली. मेथीची भाजी छान अशी परतून घेतली, ती छान अशी शिजली जाते. तर मी अशी परतून घेतली. तर व्हिडिओ काढायचं हेच हे की म्हटलं चला एका चुटकीत कशी कामं होतात तेही तुम्हाला दाखवा आणि माझं रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करावं. तर मी मेथीची भाजी अशी परतून घेतली व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये मी केला शेंगदाण्याचा आणि मिरच्यांचा केलेला कुट्टा ॲड केला. तर तो ॲड करून ते देखील मी असं छान मिक्स करून घेतलं, वर खाली करून घेतलं. आणि ते मिक्स केल्यानंतर आपल्याला जितकं पाहिजे तितकं त्यात आपण पाणी ॲड करायचं आहे. मी केलेलं थोडं पाणी ॲड, कारण मला भाजी शिजून द्यायची होती. तुम्हाला वाटत असेल तर करा, तुम्हाला जर वाटलं तर भाजी आपली शिजली आहे तर नका करू. तर मला त्यामध्ये मुगाची डाळ देखील ॲड करायची होती, पण मला खूप टाईम झालेला होता, त्यामुळं मी म्हटलं राहून दे, पुढच्या वेळेस शेअर करेन. तर त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलं, भाजी छान अशी शिजवून घेतली. त्यानंतर माझी भाजी अशी काहीतरी शिजलेली, थोडंसं पाणी राहिलं होतं, शिजत होती भाजी, पण म्हटलं चला तुमच्यासोबत अशीच शेअर करूया. तुम्हाला वाटत असेल तर अशीच करा तुम्ही. त्यानंतर गॅलरी देखील अशी धुळीनं खूप अशी खराब झाली होती. गॅलरी देखील मी धुवून काढली, गॅलरी खिडकी देखील धुवून काढली. त्यानंतर आमच्याकडचं दुपारचं वातावरण असं काहीतरी झालं होतं, नेमकं समजतच नाही पावसाचं वातावरण आहे का थंडी. तर व्हिडिओ इथंच एंड कर. बाय.